मला सांगताना अभिमान वाटतो, आनंद वाटतो, गौरवशाली परंपरा, गौरव वाटतो की आपण या स्वतंत्र भारतामध्ये या स्वतंत्र भारतामध्ये आपला जन्म झाला, भारतभूमीत जन्म झाला आणि तोही माझ्या महाराष्ट्रामध्ये मराठी मायभूमीच्या मातीमध्ये झाला. आता महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची भूमी, महाराष्ट्राची मायभूमी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनच्या पटावर घडविली, या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काही मुघल साम्राज्यामध्ये, ज्यावेळेस मुघल साम्राज्य या दख्खनच्या पठारावर आले आणि आपल्या मराठी मायभूमीला त्रास देऊ लागले, मराठी लोकांना त्रास देऊ लागले, घरदारं उद्ध्वस्त करू लागले, मंदिरं उद्ध्वस्त झाले, त्या काही आलेल्या मुघल साम्राज्यांचं परतांत्र जुगारण्यासाठी अनेक गडकिल्ले या मुघल साम्राज्यांनी ताब्यात घेतले होते. तो असा या दख्खनच्या पठारावर मायभूमीवर होणारे अन्याय अत्याचार काढण्यासाठी एक महान पुरुषाचा जन्म झाला, जो माता जिजाऊच्या पोटी आला. ज्या माता जिजाऊ या महारवतनातील आणि राजे शहाजी महाराज हे ओबीसी समाजाते, महारवतनाने ओबीसी समाज, जाधव घराणं आणि भोसले हे एकत्र जाऊन शहाजी महाराज जेव्हा जिजाऊ भोसले झाल्या, शहाजीराजे या मुघल साम्राज्यांच्या दरबारी चाकरीला होते. शहाजी रामोजी भोसले शहाजी रामोजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव आणि जिजाऊ शहाजी भोसले माता जिजाऊचे नाव. शहाजीराजे भोसले हे आपल्या सुरक्षा सरदार मुघल सम्राटांची शहाजहानच्या दरबारी होते दिल्लीमध्ये चाकरीला, त्यामुळे त्यांना कधी वेळ मिळायचा नाही. जिजाऊंच्या पोटी जन्म होण्यापूर्वी जेव्हा जिजाऊ माता भोसले घराण्यामध्ये आल्या, शूर लढवय्या जिजाऊ माता असल्यामुळे, धैर्यवृत्तीच्या असल्यामुळे या दख्खनच्या पठारावरती जी बजबजपुरी अन्याय अत्याचार घालवण्यासाठी भवानी मातेने एक आशीर्वाद दिला. अनेक पुत्र जो असा न भूत न भोवती होणार असा छत्रपती शिवाजी महाराज या जिजाऊ पोटी आला आणि जिजाऊ पोटी आल्यानंतर जिजाऊचे जे काही स्वप्न होतं हिंदवी स्वराज्याचं, जिजाऊचं जे काही स्वप्न होतं हिंदवी स्वराज्याचं, हे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यशैलीतून प्राप्त केले. ते स्वप्न म्हणजे ध्येयवृत्ती त्या बाईची, कर्तव्यवृत्ती त्या बाईची, जिजाऊ मातेची, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातून त्यांनी शिवाजी महाराजांना, बाळ शिवाजीला घडवलं, शौर्य वीर क्षत्रिय बनवलं, लढवय्या बनवलं आणि या मुघल साम्राज्याच्या विरोधात दंड ठोपटले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणजे पहिलं जर स्वप्न कोणी बाळगलं असेल हिंदवी स्वराज्याचं, पहिलं जे स्वप्न कोणी बाळगलं असेल हिंदवी स्वराज्याचं, ते जिजाऊ मातेने. त्यामुळे त्या सलाम आहे त्या मातेला, ज्याने आपलं सुपुत्र घडवलं आणि सुपुत्राकडून या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्तता करून घेतले. याबद्दल आम्हाला महाराष्ट्र देशाबद्दल, आम्हाला राज्याबद्दल अभिमान आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र राज्य घडविताना छत्रपती शिवाजी महाराज ज्या हालापेष्टा भोगल्या, ज्या परिस्थितीतून भोगलं, मुघल साम्राज्यांना नेस्तनाबूत करून रायगडावर राज्याभिषेक करविला, अटकेपार पताका लावल्या. पाकिस्तानमध्ये पण आपला किल्ला आहे, तिथेही झेंडा रोवलेला आहे. त्यामुळे ह्या अटकेपार पताका लावताना जे का आपले सैन्य भालदार, चोपदार, अष्टमंडळ घडविलं आणि हेच अष्टमंडळ छत्रपती शिवाजी महाराजांचं
तथागत गौतम बुद्धांच्या प्रेरणेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आणि घटनेतून आणलं, ते आज संविधान घटना ही छत्रपती शिवाजी महाराजांचा राजपाट दरबार या घटनेतून आपल्याला लोकशाहीतून दिसतो. तेच राष्ट्रपती, पंतप्रधान, तेच मुख्यमंत्री, तेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, हे अष्टप्रधान मंत्रिमंडळ हे आपल्याला लोकशाही माध्यमातून पाहायला मिळते. यात आपल्याला गौरवशाली परंपरा, अभिमान आहे.